चला तर मंडळी, रोजच्या जेवणामध्ये काय बनवावं ना हे सुचत नाही, अशा वेळेस तुम्ही झणझणीत ह्या काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी बनवून खाऊ शकता। बनवायला खूप सोपी आहे। तर इथं मी काळ्या घेवड्याची डाळ घेतली, स्वच्छ निसून धुवून कुकरमध्ये घातली, भरपूर पाणी घातलं, तेल घातलं आणि थोडंसं मीठ घातलं। याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तोपर्यंत इथं छोटंसं वाटण तयार करायचं। त्यामध्ये थोडंसं खोबरं, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता याचं वाटण तयार करून घेतलं। तोपर्यंत इथं आपली डाळसुद्धा छान अशी मऊसूत शिजलेली, छान घोटून घ्यायची। त्यानंतर इथं कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले, त्यामध्ये मोहरी घालायची, कढीपत्त्याची पानं घालायची, थोडंसं जिरं घालायचं आणि तयार केलेलं वाटण घालायचं। या वाटणाला छान असा सुगंध सुटला की यामध्ये पावडर मसाले घालायचे। घरातलं जे साठवणीतलं काळं तिखट असतं ते घातलं, कांदा लसूण मसाला घातला आणि थोडीशी लाल मिरची पावडर यामध्ये घातली, हळद घातली। व्यवस्थित सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपत नाही। त्यानंतर यामध्ये 1 टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घातला, थोडंसं मीठ आणि कोथिंबीर घातली। पुन्हा याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं। लक्षात ठेवा, डाळ शिजवत असताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे इथं मीठ थोडंसं बेताने घालायचं। छान असं परतून घ्यायचं, वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर शिजवलेली डाळ यामध्ये घालायची। डाळ घातल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला जेवढी आमटी पातळ किंवा दाटसर बनवायची म्हणजे त्या अंदाजाने यामध्ये कोमट पाणी किंवा गरम पाणी घालायचं। 5 ते 6 मिनिटांसाठी खळखळून ही आमटी उकळून घ्यायची। ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता। मंडळी, तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून